हर हर महादेव. तुमच्या आयुष्यात दुःख जास्त वाटतंय का? कदाचित समस्या तुमच्या आयुष्यात नाही तर तुमच्या विचारात आहे. महादेवांची ही एक सुंदर शिकवण तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. तर एकदा एक तरुण खूप दुःखी मनाने जंगलात फिरत होता. त्याला जीवनात अपयश येत होतं. तो मनात म्हणाला, देवा माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? थोडं पुढे गेल्यावर त्याला एक साधू दिसले. त्या साधूंनी त्याला शांतपणे विचारलं, तू एवढा चिंतेत का आहेस? तरुण म्हणाला, मी खूप मेहनत करतो पण यश मिळत नाही. लोक मला समजून घेत नाहीत. मी खूप थकलोय. साधू हसले आणि त्याला नदीकाठी घेऊन गेले. त्यांनी हातात थोडं मीठ घेतलं आणि पाण्यात टाकलं. मग विचारलं, आता हे पाणी पिऊन बघ कसं लागतंय? तरुण म्हणाला, खारट लागतंय. नंतर साधूंनी त्याला एका मोठ्या तलावाजवळ नेलं आणि तितकंच मीठ त्या तलावात टाकलं. पुन्हा विचारलं, आता पिऊन बघ. तरुण म्हणाला, हे तर गोड आहे, काहीच फरक नाही. साधू म्हणाले, हेच महादेवांचा विचार आहे. दुःख सगळ्यांच्या आयुष्यात येतं, पण तुझं मन जर लहान भांड्यासारखं असेल तर थोडंसं दुःखही खूप मोठं वाटतं. पण जर तुझं मन तलावासारखं विशाल केलंस तर तेच दुःख तुला त्रास देणार नाही. महादेव आपल्याला शिकवतात, शांत राहा, सहनशीलपणा आणि मन विशाल ठेवा. परिस्थिती बदलण्याआधी स्वतःचा दृष्टिकोन बदला. हे ऐकून तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, समजून घेतल्याचं होतं. म्हणूनच महादेवांची शिकवण आहे की मन मोठं ठेवा, शांत राहा आणि प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहायला शिका. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. अशाच बऱ्या गोष्टी तुम्हाला मी सांगत राहील. आणि तुम्हाला जर खरंच माझ्या गोष्टी आवडत असतील तर त्याला खरंच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी जायला हव्यात. त्यानंतर रुद्राक्षाची गोष्ट, महादेवांचे बरेच चमत्कार, अशा ह्याच्याशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत यूट्यूबवर. तर माझं चॅनल नक्की बघा आणि जे जे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे ते शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओही आवडला असेल तर या व्हिडिओलाही लाईक करा आणि हर हर महादेव कॉमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.